दरम्यान मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसींचा वेगळा पक्ष काढावा, आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं वक्तव्य रासपचे नेते महादेव जानकर यांनी केलं होतं। काही दिवसांपूर्वी जालन्यामध्ये झालेल्या ओबीसी महामेळाव्यामध्ये त्यांनी हे विधान केलं होतं। बघूया। पर्यंत ओबीसीचा स्वतःचा पक्ष होत नाही तोपर्यंत आपल्या ह्याला अर्थ राहणार नाही। काँग्रेसचा किंवा बीजेपीचा ओबीसीचा माणूस येईल आणि तुम्हाला लुटून नेईल। भुजबळ साहेब, माझी तुम्हाला विनंती आहे, पक्ष काढा फुले मताचा आणि स्वतःच्या पक्षात उभा राहा। पक्षाचे दुसऱ्या पक्षाचे आमदार खासदार येतील आणि तुम्हाला म्हणतील ह्याला मतदान द्या, त्याला ओबीसी म्हणू नका, एवढीच विनंती करतो। आणि या सगळ्या विषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण प्रकाश आंबेडकर यांनी जे विधान केलेलं आहे ते आता आपण पाहिलेलं आहे। सरकारच्या चहापानावरती जेव्हा भुजबळांनी बहिष्कार घातला ते भुजबळांचं बंड आहे असं ते म्हणतात आणि वेगळी चूल सुद्धा भुजबळ मांडू शकतात अशी शक्यता सुद्धा वर्तवली जाते आहे। आपण प्रकाश आंबेडकरांचं वाक्य जर का नीट ऐकलं तर त्यांनी बहिष्कार हा शब्द जो आहे तो वापरलेला आहे। अनुपस्थित होते आणि बहिष्कार हे दोन वेगळे शब्द आहेत आणि त्यांनी बहिष्कार हा शब्द वापरल्यामुळे नक्कीच यांनी या वाक्याला राजकीय दृष्ट्या खूप मोठं महत्त्व आहे जे प्राप्त होतं। त्याच्या पुढे त्यांनी म्हटले की भुजबळांनी वेगळा पक्ष काढायची तयारी सुरू केली आहे का, कारण गेल्या काही दिवसांपासून जर का आपण 3 मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठका घेतल्या तर तिन्ही बैठकांमध्ये कुठेतरी ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं भुजबळांनी आक्रमक भूमिका घेतली होती। अनेक वेळा भुजबळ याच्यावर आक्रमक बोलले होते। भुजबळांनी शिंदे कमिटीच्या अस्तित्वावरती सुद्धा किंवा असण्यावरती सुद्धा जे आहे ते प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं। त्यामुळे कुठेतरी मंत्रिमंडळामध्ये विसंवाद आहे। भुजबळ आणि मराठा समाजाची नेते मंत्री यांच्यामध्ये कुठेतरी एक मोठी दरी निर्माण झाली असं चर्चा सुरू होती। त्यातच प्रकाश आंबेडकर यांचं हे विधान येणं आणि त्याच्यानंतर महादेव जानकर यांनी सुद्धा जे विधान केलेले आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे याचे राजकीय अर्थ नक्कीच निघतात। भुजबळ हे वेगळा पक्ष काढणार का की राष्ट्रवादी अजित पवार गटातून बाहेर पडून ओबीसींचं एक वेगळं नेतृत्व किंवा त्यांचं एक अस्तित्व असणारा पक्ष किंवा एखादी संघटना स्थापन करतील का, ही चर्चा आता जी आहे सुरू याच्यामुळे झालेली आहे। अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीसाठी। तर छगन भुजबळांकडून वेगळा पक्ष काढण्याचे हे संकेत आहेत का असं त्यांनी म्हटलेलं आहे। पुढारी न्यूजच्या ओपन फोरम या कार्यक्रमामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी हे विधान केलेलं आहे। त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये छगन भुजबळ हे आता वेगळी चूल मांडणार का याची सुद्धा चर्चा आहे, शक्यता सुद्धा वर्तवली जाते। सरकारच्या चहापानावरती भुजबळांनी बहिष्कार घातलेला आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। तर छगन भुजबळ यांचं हे बंड होतं असंही विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे।